आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट्स कमीच आहेत नाही का? पण आता नो वरीज, प्रेझेंटिंग पुणेरी विलेज. आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरासमोरच इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा, जेवणाची चव ती तर एकदम भारी. प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल. ताजे पदार्थ, उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी. घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचंय तर मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे. काय मग आजच या रेस्टॉरंटला भेट देताय ना? नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. सेन्सेक्सची 256 अंकांची उसळी. शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी कमावले 4 लाख कोटी रुपये. रेल्वे मंत्रालय अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करण्याची शक्यता. मुंब्रा स्थानकाजवळ लोकल अपघात. उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी कंदीपेढा वाटप करून केला जल्लोष. आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये होर्डिंगचा राजकीय पेच. शहरात जागोजागी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भारतीय शेअर बाजार आज 9 जून रोजी सलग 4थ्या दिवशी वधारून बंद झाले. सेन्सेक्स 256 अंकांनी वधारलाय तर निफ्टीने 25,100चा आकडा ओलांडलाय. यामुळे आज गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. क्षेत्रीय निर्देशांकात रिअल्टी क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक वधारून बंद झालेत. आयटी, बँकिंग आणि मीडिया शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली आहे. बँक निफ्टीने आज व्यवहारादरम्यान पहिल्यांदाच 57,000चा टप्पा ओलांडत नवीन सार्वकालिक उच्चांक गाठलाय. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 256.22 अंकांनी वाढून 82,445.21 वर बंद झालाय. तर निफ्टी 100.15 अंकांनी किंवा 0.40% वाढून 25,103.20 रुपयांवर पोहोचलाय. मुंब्रा स्थानकाजवळ सकाळी 9:30 वाजता 2 लोकल एकमेकांजवळून जात असताना प्रवासी खाली पडून मोठा अपघात झालाय. 8 प्रवासी खाली पडले असून 6 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जखमींवर उपचार सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घटना दुर्दैवी असल्याचे सांगत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर रेल्वे मंत्रालयाकडून मदत जाहीर होण्याची शक्यता असून सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. अजूनही नक्की मृतांचा आकडा हा जो आता तुम्ही डिक्लेअर केलेला आहे तो आकडा तोच राहील का याबद्दल अजून खात्री नाही आहे. कारण जखमीची संख्या पण आहे. मध्य रेल्वेवरील मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी 9 वाजता 9:30 वाजताची गोष्ट आहे ती. भयंकर रेल्वे दुर्घटना घडली. 2 लोकल गाड्या एकमेकांच्या जवळनं जातात आणि तुम्हाला माहिती आहे की ठराविक वेळ पीक आवरमध्ये लोकल गाड्या जवळनं जात असल्या तरी लोक मोठ्या प्रमाणावर लटकलेले असतात. प्रवासी त्यांना त्यांचा वेळ महत्त्वाचा असतो, ऐकत नाही. आणि रेल्वेला जसं मेट्रोला दरवाजा असतो तसा दरवाजा नसल्यामुळं ते बरेचसे प्रवासी लटकले आणि ते घासले गेले. त्यामुळं 8 प्रवासी रेल्वे ट्रॅकवरच तिथं पडले. आणि या घटनेमध्ये सुरुवातीचा पहिला आकडा आला, त्याच्यामध्ये 6 प्रवासी दुर्दैवाने त्यांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला आणि 2 प्रवाशांच्यावर तातडीनं उपचार रुग्णालयामध्ये सुरू आहे. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यात होणार असल्याची घोषणा पुण्यात झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. त्यानंतर साताऱ्यात मोठा जल्लोष करण्यात आला. साताऱ्यातील शिवतीर्थावर मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारी कंदीपेढ्याचे वाटप करून जल्लोष केला. 12 वर्षापासून हे संमेलन साताऱ्यात घेण्यात यावं यासाठी अथक परिश्रम करण्यात येत होते. त्या परिश्रमाला आज फळ मिळालं असल्याचं मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलंय. आजच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि या साहित्य परिषदेची जी आज बैठक झाली त्यांची निवड समिती जी होती यांनी पुण्यामध्ये निर्णय घेतला आणि आपल्याला सातारला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 99वे हे आपल्या इथं घेण्याचं त्यांनी आज जाहीर केलं. मला वाटतं पहिलं तर आपण सर्वांनी सातारकर म्हणून साहित्य परिषदेच्या सर्व सदस्यांचं आभार मानलं पाहिजे की हा मान त्यांनी आपल्याला सातारला दिला.
त्याचबरोबर अध्यक्ष मिलिंद जोशी, त्याचबरोबर सर्व त्यांचे समितीतले सदस्य सर्वांचंच मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर आभार मानतो. अनेक वर्षाची आमची मला वाटते 12 वर्ष तरी आपला प्रयत्न चालला होता. दरवर्षी आम्हाला वाटायचं की आता नंबर लागल, आता आपण सगळ्यांना भेटलोय, सगळ्यांना माहित आहे आपल्याला साहित्य संमेलन घ्यायचंय आणि आम्हाला सगळ्यांना मनापासून हे होती की आपण हे करू शकतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमध्ये अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. महापालिकेने मार्च-एप्रिल महिन्यात होर्डिंग्सवर बंदी घातली होती, मात्र शहरात जागोजागी अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट सुरूच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26व्या वर्धापन दिनानिमित्त अजित पवार गटाकडून लावण्यात आलेले भले मोठे होर्डिंग्स आणि रस्त्याच्या दुभाजकांवरील झेंडे चर्चेचा विषय बनलेत. पावसाळ्यात जोरदार वाऱ्यामुळे हे भले मोठे होर्डिंग कोसळून मोठा अपघात होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त केली जाते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं कळंब तालुक्यात भव्य रोजगार मेळाव्याचं आणि ग्रामीण पदाधिकारी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. हा मेळावा ऑक्सिजन पार्क वटबोरी येथे पार पडला. यामध्ये नागपूर स्थित शिवा सावंगा या कंपनीसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. शेकडो बेरोजगारांनी याचा लाभ घेतला. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार. पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग. राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल? पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट. न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट, रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन्ड. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. तब्बल 9 वर्षानंतर होत असलेल्या भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची अंतिम यादी आज प्रकाशित झाली आहे. 21 संचालक निवडून द्यायचे असून त्यासाठी 1061 मतदार बँकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. आज प्रकाशित झालेल्या अंतिम मतदार यादीत भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मागील 20 वर्षांपासून अध्यक्ष असलेले सुनील फुंडे यांच्यासह खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर, भाजपचे विधान परिषद सदस्य परिणय फुके, माजी आमदार चरण वाघमारे या दिग्गजांचा समावेश आहे. बुलढाण्याच्या श्री क्षेत्र मुक्ताईनगर येथील श्री संत मुक्ताबाई यांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. गेल्या 3 शतकांपासून सुरू असलेली पालखीची ही परंपरा आजही अखंड सुरू असून या पालखीमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक सामील होत असतात. या पालखीचा प्रवास हा 30 दिवसांचा असून अनेक ठिकाणी या पालखीचा मुक्काम असतो. आज सकाळीच या पालखीनं बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्याकडे प्रस्थान केलंय.
सध्या शेतकरी वर्ग आपल्या शेती कामांमध्ये व्यस्त दिसून येत आहे. त्याचबरोबर शेती कामे करण्यासाठी मजूर देखील वेळेवर मिळत नसल्याने परिणामी मजूर टंचाईला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतंय. यावर उपाय म्हणून मानवचलित पेरणी यंत्राचा वापर करून मजूर टंचाईवर भडगाव तालुक्यातील वडजी येथील विजय भीमराव पाटील या शेतकऱ्यांना मात केली आहे. मानवचलित पेरणी यंत्रामुळे वेळेची आणि पैशाची देखील बचत होते. या यंत्राद्वारे एका दिवसात 1 ते 2 एकर शेतीची पेरणी करता येते. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी हे मानवचलित पेरणी यंत्र वरदान ठरतंय. माझं नाव विजय भीमराव पाटील आहे, राहणार वडजी. मी मक्का लावतोय टोकन यंत्रावरती आणि हे यंत्र एकदम चांगलं आहे. मक्का 1.5 इंच खोल लागतो, उगमशक्ती चांगली होते त्याच्यामुळे आणि मजुराव हे परवडतं आणि त्याच्यावर 3-4 पिकं लावली जातात. मक्का, हरभरा, तूर असे 4-5 वाहन लावतात. किती एकर क्षेत्र आहे तुमचं? माझ्याकडे 4.5 एकर क्षेत्र आहे. 3 एकर मी मक्का लावला आहे, 1.5 एकर कपाशी लावली आहे आणि हे सगळ्यात चांगलं आहे यंत्र. याचा खर्च काय आहे यंत्राचा? याला खर्च काही नाही, फक्त त्याच्या मागे चालावं लागतं आणि माणूस एक दिवसात 1.5-2 एकर क्षेत्र काढू शकतो एकटा माणूस आणि जोडीला जर राहिलं तर 3 एकर क्षेत्र निघतं त्याच्यावर. काय सांगाल तुम्ही शेतकऱ्यांना? शेतकऱ्यांना एकच सांगतो की हे यंत्र एकदम चांगलं आहे, सगळ्यांनी याच्यावर लागवड करायला पाहिजे. मजुराचं रावण्या करण्यापेक्षा हे चांगलं आहे. किती वर्षापासून वापरताय तुम्ही? 3 वर्षापासून वापरतोय हे आणि सगळं एकदम चांगलं उत्पन्न बी येतं याच्यावर. मला आता उन्हाळ्यामध्ये 2 एकरामध्ये 81 क्विंटल मक्का आला. 4 बॅगा लावल्या होत्या मी. म्हणजे याच्यात मर वगैरे नसते? मर वगैरे होत नाही आणि चिडी वगैरे या पक्षींना हे दाणे सापडत नाही, खोल जातात. मजुरी बी असं लावत नाही, असं यंत्र हे लावतं. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या शेतीविषयक समस्या सोडविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं विकसित कृषी संकल्प यात्रा सुरू करण्यात आली आहे. वैज्ञानिक संशोधन थेट शेतातील बांधावर नेण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या वतीनं विकसित कृषी संकल्प अभियान संपूर्ण देशभर राबवण्यात येत आहे. या अभियानादरम्यान भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा यांचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांनी उपस्थित राहावं असं आवाहन बुलढाण्याच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं करण्यात आलंय. वादळी वाऱ्यामुळे जालन्याच्या बीबी या गावातील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे उडाले. शाळेत विद्यार्थी उपस्थित नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. तसंच शाळेच्या भिंतीचीही पडझड झाली आहे. दरम्यान वादळी वाऱ्यानंतर झालेल्या जोरदार पावसामुळे शाळेतील आवश्यक असलेल्या वस्तू भिजल्यामुळे मोठं नुकसान झाले. येत्या काही दिवसात शाळा उघडणार आहेत, त्यामुळे पडझड झालेल्या शाळेत शिकावे कसे हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडलाय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. स्पीड, थ्रिल, जोश या साऱ्यांचा थरार म्हणजे सुपर क्रॉस रेसिंग. आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकरच येत आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्याच्या गोंदी येथील गोदावरी नदीपात्रात शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलंय. केवायसी झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित अनुदान द्यावं, तसंच शेतकऱ्यांना VK क्रमांक त्वरित उपलब्ध करून देणे आणि अनुदान रक्कम जमा करणे यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलंय. या आंदोलनात जालन्याच्या घनसावंगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झालेत. दरम्यान जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीयेत तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी घेतलाय. आपल्या या ठिकाणावरून मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सांगतो, जर आज आमची प्रमुख मागण्या अशा आहेत की या ठिकाणी जालना जिल्ह्यातील हजारो असे शेतकरी आहेत, त्यांना अतिवृष्टी अनुदानासाठी अद्याप देखील VK नंबर मिळाला नाही आणि जोपर्यंत शेतकऱ्याला VK नंबर मिळणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याची KYC होणार नाही. जोपर्यंत KYC होणार नाही तोपर्यंत अनुदानही मिळणार नाही. म्हणून आमची पहिली मागणी आहे, सर्व शेतकऱ्यांना ज्यांना अतिवृष्टी झाली होती ज्या भागामध्ये त्या सर्व शेतकऱ्यांना त्वरित VK नंबर उपलब्ध करून द्या. दुसरी मागणी आहे की हजारो असे शेतकरी येतात, घनसावंगी असेल, अंबड असेल, परतूर असेल, मंठा असेल या भागातील, त्यांनी KYC केली 2-2 महिने झालेत, परंतु आतापर्यंत देखील त्यांना अनुदान रक्कम मिळालेली नाही. त्याचबरोबर 2024चा पीक विमा जो आहे तो पीक विमा देखील
कितीतरी असे शेतकरी येतं त्यांना बोटावर मोडणे इतके पैसे 2-2, 3-3 हजार, म्हणजे आमची निवड थट्टा उडवण्यासारखी या शासनाने केलेली आहे. आमची ती एक मागणी आहे, ज्या पद्धतीने अतिवृष्टीची नुकसान भरपाई तुम्ही दाखवलेली आहे, 80% नुकसान ही अंबड तालुक्याची दाखवलेली आहे, 80% पीक विमा देखील आम्हाला मिळाला पाहिजे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या योजनेचे पैसे आमच्या कर्ज खात्यामध्ये तुम्ही वर्ग करत आहात. त्यामुळे आमची मागणी आहे की कर्ज खातं तुम्ही ताबडतोब होल्ड काढून जी येणारी अनुदानाची रक्कम असेल ती त्या शेतकऱ्यांना मिळावी. ही एक यवतमाळ जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात अनागोंदी कारभार सुरू असून सदर कार्यालयात शिक्षण विभागाप्रमाणेच शालार्थ आयडीचा महाग घोटाळा उघडकीस येणार आहे, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आलाय. मुख्याधिकारी पत्की यांना मनसेचे जिल्हाध्यक्ष देवास शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी याबाबतचं निवेदन सादर करत याबाबत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद अंतर्गत समाज कल्याण विभागात मोठा एक बोगस शालार्थ आयडी घोटाळा उघडकीस आला असून मनसेने या संदर्भात आज जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. मनसेच्या वतीने या ठिकाणी गेल्या म्हणजे सन 2023 ते 25 या वर्षामध्ये जे शालार्थ आयडी समाज कल्याण विभागात तयार करण्यात आले त्या शालार्थ आयडीची चौकशी व्हावी. सोबतच एनओसी आणि जे प्रस्ताव या समाज कल्याण विभागातर्फे जे सादर करण्यात आले त्या सर्वांच्या चौकशीची मागणी आज मनसेच्या वतीने करण्यात आलेली आहे. साताऱ्याच्या फलटण तालुक्यात असणाऱ्या भवानीनगर येथे आळंदी पंढरपूर मोहोळ या राष्ट्रीय महामार्गावरील सुरू करण्यात आलेली टोल वसुली तात्काळ बंद करा असा इशारा शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख नानासाहेब इवरे यांनी दिलाय. या राष्ट्रीय महामार्गावरील अनेक कामं अर्धवट अवस्थेत आहे, त्यामुळे जोपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसुली बंद करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. जे शेतीच्या कडेने गाळ टाकायचे ते पूर्ण नाही. आता पिंपरची तर परिस्थिती बघितली तर उसातलं पाणी रस्त्यावर येऊन रस्त्यावरून होते. हायवे आहे का झेडपीचा रोड आहे असा एक प्रश्न पडलाय. दुसरा विषय राहिला सिक्युरिटीचा. जिथं काम चालू आहे तिथं सिक्युरिटी गार्ड नेमले पाहिजेत, त्याचबरोबर सिग्नल यंत्रणा दिले पाहिजे, त्याचबरोबर जे बोर्ड लावले ते छोटे आहेत किंवा खुजे आहेत, ते दिसत पण नाहीत लोकांना. आणि जिथं डायव्हर्शन आहे तिथं यांचे सिक्युरिटी गार्ड नाहीत. ह्या आरकेसीचं एक नंबर भांगार काम आहे. त्यांना पूर्ण रोड हा एखाद्या नवीन कॉन्ट्रॅक्टर सारखा झालेला आहे. एक लेवल नाही, सगळी पूर्ण खालीवरती झालेला रोड आहे. त्यांनी जे रस्त्याची क्वालिटी केली, जिथं ब्रिज पूर्ण झालेत तिथं काळे पांढरे पिवळे पट्टे नाही, म्हणजे सेफ्टीचं काही यांना पडलेलं नाही. 100हून अधिक लोक इथं मृत्युमुखी पडलेत. ह्यांना त्याचं घेणं देणं, ह्यांना फक्त टोल चालू करून वसुली करणे. ह्या कदमने सगळ्यात घाण प्रकार म्हणजे एवढी मोठी अतिवृष्टी झाली पण कदम इथे एकदाही भेटायला नाही, लोकांची अवस्था पाहायला आला नाही. त्याचबरोबर टोल नाक्यावरील त्या अधिकारी तर लोकांनी रस्त्याचे पैसे घेतलेत, म्हणजे आता काय दिलेले पैसे वसूल करायचा धंदा चालू केला काय. स्थानिकांना जर तिथं न्याय मिळणार नसेल तर ह्या टोलचं काम नाही. आणि आता हा टोल मी तर पूर्णतः म्हणतो येणारी जी वारी आहे त्याच्यावर डोळा ठेवून त्यांच्याकडून लाखो कोट्यवधी रुपये वसूल करण्यासाठी टोल दाढ घातलेले आहे. ह्या टोलवाल्यांना कसल्याही प्रकारचं दयामाया नाही. आणि त्याबरोबर रस्त्याचं काम अपूर्ण असताना हा टोल बंद झालाच पाहिजे. जर हा नाही झाला तर येणाऱ्या 8-10 दिवसात त्या टोल विरुद्ध उग्र आंदोलन करणार आहे. सातारा येथे सामर्थ्य सोशल फाउंडेशनच्या वतीनं शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी आपली उपस्थिती लावली होती. यावर्षीचा शिवगौरव पुरस्कार हा सातारा जिल्ह्यात वेगवेगळ्या आपत्तींमध्ये घडलेले अपघातात रेस्क्यू करणाऱ्या छत्रपती शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला प्रदान करण्यात आला. टीमचे प्रमुख चंद्रसेन पवार यांच्यासह त्यांच्यासोबत एकत्र काम करणारे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बातमीसह वेळ झाली आहे. प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.